परीक्षा परिषद पुणे म्हणजे IBPS कडून केंद्रबाबतचा खुलासा या ठिकाणी सादर केलेला आहे. श्री रणकर सर, पदवीधर शिक्षक, नांदेड. साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख परीक्षा 2026 च्या परीक्षेमध्ये आपण उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यावर पुढील प्रमाणे खुलासा करण्यात येत आहेत. या ठिकाणी खुलासा दिलेला बघा. IBPS या संस्थेमार्फत अनेक प्रतिष्ठेच्या परीक्षा जसे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँक PO, RRB व अनेक बँकांच्या संगणकावरील ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. अनेक सत्रामध्ये संगणकावर ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी IBPS ही अतिशय सक्षम व ख्यातनाम अशी संस्था आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा म्हणजे टेट देखील या संस्थेकडून घेण्यात आलेली असल्यामुळे साहजिकच संगणकावरील केंद्रप्रमुख परीक्षा देखील या संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. नॉर्मलायझेशन बाबत IBPS संस्थेचा अभिप्राय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नॉर्मलायझेशन बद्दल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडील टेट परीक्षेप्रमाणेच मल्टीशिफ्ट ऑनलाईन परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन म्हणजे गुणांचे संयोजन ही प्रक्रिया सर्व उमेदवारांना समान न्याय मिळावी यासाठी केली जाते. यात ज्यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकेच्या कठीणतेची फरक संतुलित केला जातो. प्रत्येक शिफ्टमधील प्रश्नपत्रिकेची कठीणता समान नसते, त्यामुळे उमेदवारांच्या गुणांची तुलना न्याय व्हावी म्हणून नॉर्मलायझेशन प्रोसेस वापरली जाते. यामुळे शिफ्टनुसार कठीणतेचा फरक कमी होतो आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळते. इक्वेटिंग अक्रॉस शिफ्ट्स म्हणजे समान पर्सेंटाईल असलेल्या उमेदवारांना नॉर्मलाइज स्कोर दिला जातो. नॉर्मलाइज स्कोरवर आधारित मेरिट लिस्ट तयार केली जाते. रो स्कोर आणि नॉर्मलाइज स्कोर वेगळे असतात. अंतिम मेरिट लिस्ट नॉर्मलाइज स्कोरवर आधारित असते. नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे अंतिम निकालात कोणत्याही शिफ्टला अन्यायकारक फायदा किंवा तोटा होत नाही. हीच प्रक्रिया केंद्रप्रमुख परीक्षेमध्ये अवलंबण्यात आलेली आहे. सदर परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला असून त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमुळे काही उमेदवारांना परीक्षेमध्ये बरोबर आलेल्या उत्तरांच्या संख्येच्या तुलनेत प्रत्यक्षात मात्र कमी किंवा जास्त गुण मिळालेले आहेत. विविध सत्रातील सर्वच उमेदवारांना एका समान पातळीवर आणण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना अंतिमरित्या गुण प्रदान करण्यात आलेले असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल संभवत नाही. पुढे पाहूया. अनेक शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्याऐवजी एकाच शिफ्टमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबत काही उमेदवारांनी सदर परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेण्याऐवजी ऑफलाईन घ्यायला हवी होती असा आक्षेप नोंदवलेला आहे. तथापि सदर केंद्रप्रमुख परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जून 2023 मध्ये पहिल्यांदा उमेदवारांची नोंदणी करण्यात आली. त्याच वेळेला सर्व उमेदवारांना सदर परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपात IBPS या संगणक संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे याची पूर्वकल्पना होती. मागील 2 वर्षांमध्ये अशा प्रकारच्या आयोजनाबाबत उमेदवाराकडून किंवा इतर कोणाकडूनही आक्षेप नोंदवलेला नाही. तथापि मार्च 2026 मध्ये निकाल लागल्याबरोबर परीक्षेमध्ये कमी गुण प्राप्त मिळालेल्या काही उमेदवाराकडून तक्रारी करून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. केंद्रप्रमुख परीक्षा ऐनवेळी घेण्यात आल्याबाबत काही जणांनी असे म्हटले बघा. प्रत्येक परीक्षेमध्ये काही उमेदवारांना कमी गुण प्राप्त झाल्यानंतर या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करण्यात येत असते व एखाद्या संस्थेविषयी पूर्व इतिहासावरून जाणीवपूर्वक एकाच प्रकारच्या ईमेलमध्ये वाक्यरचनेद्वारे परीक्षेविषयी साशंकता निर्माण करण्यात येते. केंद्रप्रमुख परीक्षेबाबत जून 2023 मध्ये सदर ऑनलाईन परीक्षा संगणकावर IBPS मार्फत घेण्यात येणार असल्याबाबत सर्वच उमेदवारांना जाणीव असताना देखील परीक्षेनंतर आता मात्र पश्चात बुद्धीने सदर परीक्षा त्या MPSC मार्फत घ्यायला हवी अशी चुकीची मागणी करण्यात येत असते. सदर केंद्रप्रमुख परीक्षा ही डिसेंबरमध्येच होणार होती, परंतु संपूर्ण राज्यात नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यामुळे नाईलाजास्तव सदर परीक्षा फेब्रुवारी 2026 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे ऐनवेळी परीक्षा घेण्यात आली हा काही मोजक्या उमेदवारांचा आक्षेप मान्य करता येणार नाही. तसेच समूह साधन केंद्र समन्वय परीक्षेसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसारच प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेचा निकाल लागेपर्यंत असा कोणताच आक्षेप परीक्षा परिषदेमार्फत नोंदवण्यात आलेला नव्हता. परीक्षेनंतर मात्र निवड यादीत स्थान मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर जाणीवपूर्वक वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी व अफवा सोशल मीडियामध्ये पसरवण्यात आल्या. परीक्षेचे अंतिम व अंतरिम आक्षेप नोंदवण्याबाबत IBPS संस्थेकडून घेण्यात येत असलेल्या कोणत्याही संगणक आधारित परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकामधील प्रश्न अंतरिम किंवा अंतिम उत्तर तालिका किंवा आक्षेप नोंदवण्याची कार्यपद्धती प्रचलित नाही.
या संगणक संस्थेच्या तज्ज्ञाकडून सर्व प्रश्नांची तपासणी करण्यात आली असून ज्यामध्ये जे प्रश्न चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले ते प्रश्न रद्द करण्यात येऊन उमेदवारांना त्यांचे गुण देण्यात आलेले आहेत व अंतिम निवड यादीमधील गुणांमध्ये या अतिरिक्त गुणांचा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियमावलीनुसार उत्तरपत्रिकेची प्रत किंवा गुण पडताळणी करून पाहिजे असल्यास 500 रुपये प्रति उमेदवार या दराने शुल्क आकारण्यात येते. यापूर्वी देखील परीक्षा परिषदेच्या सर्व परीक्षांमधील उत्तरपत्रिकेची प्रत किंवा गुण पडताळणीसाठी शुल्क आकारण्यात आलेले आहे. केंद्र प्रमुख परीक्षा तांत्रिक त्रुटीबाबत खुलासा. राज्यभरात काही उमेदवारांकडून रिस्पॉन्स शीट प्रमाणे कमी व प्रत्यक्षात मात्र जास्त गुण प्राप्त झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संगणक संस्थेकडून खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी तांत्रिक कारणास्तव वेळेवर परीक्षा सुरू न झाल्यामुळे पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होण्यास विलंब झाला होता. हे जे बैठक क्रमांक दिलेले बघा. या 4 उमेदवारांच्या बाबतीत तांत्रिक त्रुटीमुळे दुसऱ्या सत्राची उत्तर सूची संगणक संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. हे उमेदवार मूलतः सत्र 1 मध्ये परीक्षेसाठी नियोजित होते परंतु त्यांनी सत्र 2 मध्ये परीक्षा दिली. त्यामुळे उत्तर सूची शेअर करताना प्रणालीने मूळ सत्राची सूची निवडली. तथापि या उमेदवाराच्या निकालपत्रामध्ये कोणताही फरक पडलेला नाही आणि निकाल प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना सुधारित उत्तर सूची देखील पाठवण्यात आलेली आहे. या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही. पुढे पाहूया. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यावर IBPSचा अभिप्राय व खुलासा मागवण्यात आलेला असून त्यांनी पुढील प्रमाणे संगणक संस्थेकडून केंद्र प्रमुख परीक्षेच्या IBPS संगणक संस्थेकडून PDF स्वरूपात प्राप्त झालेला निकाल जशाचा तसा परीक्षा परिषदेच्या वतीने त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एकंदरीत समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख परीक्षा 2026 ही IBPS संस्थेकडून अत्यंत पारदर्शक, न्याय आणि शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आलेली असून नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया लागू केल्यानंतरच अंतिम निकाल यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच पुढील प्रक्रियेसाठी जिल्हा निवड यादी संचालक म्हणजे प्राथमिक पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. सबब काही विशिष्ट उमेदवाराकडून निष्कारण संभ्रम निर्माण करणाऱ्या एकाच स्वरूपाच्या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्या कारणाने सदर तक्रारी निकाली काढण्यात येत आहे. हे IBPSने दिलेले या ठिकाणी खुलासा आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.